चला की मंडळी, मस्त गरमागरम महाराष्ट्रीयन पद्धतीत या ठिकाणी ना ताकाची कढी तयार करणार आहोत. आता या ठिकाणी ताकाची कढी तयार करण्यासाठी ना आपल्याला 1 वाटी फ्रेश दही लागणार आहे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. पाऊण वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची आहे. मिक्सरवरती याला फिरवून घ्यायचं. या ठिकाणी ताकासाठीची जी बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आता याचे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे खोबऱ्याचा कीस, 1 लसणीचा गड्डा सोलून घेतलेला, अर्धा इंच अद्रक, जिरे, कढीपत्त्याची पाने. आता याला मिक्सरवरती वाटण करून घेऊया. आता कढईमध्ये ना आपल्याला 1 चमचा तेल घालायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये वाटण करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. तसेच यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायचे, चांगले परतून घ्यायचे. 1 चमचा ठेचा घालायचा आहे. तसेच अर्धा चमचा हळद घालायची. हे सर्व मसाले मध्यम आचेवरती चांगले भाजून घ्यायचे. आता या ठिकाणी आपल्याला याला चांगला जोरदार तडका देण्यासाठी ना गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे ताकाचं बॅटर या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. छानपैकी चरक याला बसली पाहिजे. तसेच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सतत ढवळत 10 मिनटं आपल्याला ही ताकाची कढी चांगली शिजवून घ्यायची आहे. गरम गरम 10 मिनटानंतर ताकाची कढी बनवून तयार. गरम गरम भाताबरोबर ही ताकाची कढी खायला खूप भारी लागते. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा गरम गरम ताकाच्या कढीबरोबर तुम्ही भजीही ट्राय करू शकता. नवीन रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया. धन्यवाद.